शासकीय इतमामामध्ये आशा भोसले यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। जवळपास 90 वर्षांचा संगीत क्षेत्रातला आशा भोसलेंचा प्रवास आज स्तब्ध झालेला आहे, थांबलेला आहे आणि आशा भोसलेंना आज अखेरचा निरोप आपण सगळेजण देतोय। मात्र त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये गाणी मग ती भक्तिगीतं असो, बॉलिवूड क्षेत्रातली गाणी असो, त्याचबरोबर शास्त्रीय संगीत असो, असे वेगवेगळ्या संगीताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आशा भोसले यांनी आपली कमाल दाखवलेली होती आणि आज या सगळ्या आठवणी जागवत असताना तिरंगा झेंडा जो आहे तो या मानवंदनेच्या वेळेला या मुंबई पोलिसांच्या पथकाच्या माध्यमातून त्यांच्या पार्थिवावरती ठेवला जातो आहे। खरं तर शासकीय इतमामामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार होतात त्याआधी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून हा प्रोटोकॉल पार पाडला जातो आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिवावरती अशा पद्धतीनं तिरंगा ठेवला जातो आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जातं आणि आज संध्याकाळी आशा भोसलेंच्या पार्थिवावरती शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मात्र आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून त्यांना अखेरची सलामी जी आहे ती दिली जाते आहे। मोईन।